महाराष्ट्रातल्या आशा महिलांच्या कामाच्या संदर्भात त्यांना सचिवपद देण्यात आलेलं आहे. ग्रामीण आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता समिती VHNSC आणि या कमिटीच्या संदर्भात आरोग्य खात्याकडून तोंडी आदेश देण्यात आलेले आहेत की त्या कमिटीचा तुम्ही विस्तार करा आणि आणखीन इतर खात्यातले 15 जणांची त्या कमिटीमध्ये नेमणूक करा. हा त्यांनी लेखी आदेश काढलेला नाही. हा इतका महत्त्वाचा फरक आहे. त्याच्याबद्दल त्यांनी लेखी आदेश देणं गरजेचं आहे, कारण त्याच्याबद्दल पूर्वी निर्णय झालेले आहेत आणि असं काम त्यांना लाभता येणार नाही. आम्ही लेखी यासाठीच मागतोय की मुळातच तुम्ही अशा महिलांच्यावर इतकी कामं लादलेली आहेत. PIP मध्ये ठरवून 74 कामं दिलेली आहेत, पण आरोग्य अधिकाऱ्यांच्या मनात येईल ते काम सांगितलं जातं आणि अशाने विचारायचं नाही हे काम का सांगितले. त्यांना असं वाटतं की यांची VC मीटिंग झाली म्हणजे तो काहीतरी एक आदेशच आहे, असा यांचा आविर्भाव असतो. VC मीटिंग तुमची असते, तुम्ही त्याच्यात चर्चा करायची असते. VC मीटिंगमध्ये चर्चा झाली म्हणून तुम्ही काम करायला पाहिजे. तर हे जे आहे याच्याबद्दल आशाने कायम असं लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यापूर्वी या NRHM कडून अनेक वेळा आदेश झालेले आहेत की ज्या कामाचा मोबदला मिळत नाही ते काम तुम्ही करता कामा नये. जे कामाचे तुम्हाला ठरवून दिलेले मुद्दे आहेत किंवा ठरवून दिलेला मोबदला आहे त्याच्याशिवाय इतर काम करायचं नाही, कारण तुम्हाला निश्चित पगार नाही. या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये विचारा ना किती पगार आहेत. 4 लाखापासून ते 10 लाखापर्यंत सुद्धा पगार आहेत. महिन्याचा 4 लाख तुम्ही पगार धरा म्हणजे सरासरी त्यांना महिन्यातून 20 दिवस काम करावं लागतं. त्या ऑफिसमध्ये गेले, साईन केली की त्यांना दररोज 20,000 रुपये लागू झाले. आणि हे सगळे झारीतले शुक्राचार्य अशांचा मोबदला ठरवताना एका कामाला 1 रुपयापासून सुरुवात करतात. किती पाप करता येते. यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही इतकी यांची विकृत मनोवृत्ती आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की तुम्ही आम्हाला टाइम रेटेड वेतन द्या. हे जगामध्ये मान्य असलेली बाब आहे. आमचं तेवढं काम मोजता काय आणि तुमचं काम मोजायचं नाही. यांनी मात्र खुर्ची टेबलावर बसणार, यांना काय विचारायचं नाही. हे जाऊन हलणार नाहीत खुर्चीवरून आणि ग्रामीण जनतेमध्ये दारोदारी भटकायचं मात्र अशा महिलांनी आणि सगळा रिपोर्ट यांना तयार करून द्यायचा. यांनी 7 वर्षापूर्वी त्यावेळेपासून कबूल केलेलं आहे. आम्ही त्या मीटिंगला हजर होतो. आशाना म्हणे त्यांच्या कामासाठी आम्ही लॅपटॉप देणार आहोत. तो लॅपटॉप याला मोबाईल देतो म्हणून सांगितलं, तेही बोंबलत गेलं, ते दिलंच नाही. आणि प्रामाणिकपणे यांची हिंमत नाही की हे ऑनलाईन काम करायला सांगतात आणि याचा जो डाटा असतो त्याचा जो रिचार्ज असतो महिन्याचा तेवढी रक्कम सुद्धा मोबदला रिचार्जसाठी देत नाही. त्याच्यात सुद्धा काटकसर. अरे 7 लाख महिन्याला पगार घेताय, 8 लाख पगार घेताय, तुम्हाला हे दिसत नाही का एवढं? अशांच्या डोळ्यातलं मुसळ दिसते, कुसळ दिसते आणि तुमच्या डोळ्यात मुसळ बसलेलं आहे ते दिसत नाही का तुम्हाला? तर हे एक शोषण चालू आहे. महिलांचं शोषण चालू आहे, आशांचं शोषण चालू आहे. आणि असं असल्यामुळे की काय वाटेल ते कामं सांगतात. तिथं मग रेंज आहे नाही आहे काही त्यांना परवा नाही. तुमचा मोबाईल ऑनरॉइड आहे नाही काही संबंध नाही. हे करा म्हणजे करा. असं नाही खरं म्हणजे आशांचा जो सर्व रिपोर्ट म्हणा किंवा कामाची तरतूद त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी टाकलेली आहे. तुम्ही त्या NRHMची वेबसाईट उघडून बघा. आशांना जी कामं ठरवून द्यायची त्याच्यापेक्षा दुसरं काम त्यांना सांगता येणार नाही. आशांच्या तक्रारीबद्दल त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे. तर हे काही केलं जात नाही, फक्त धमक्या द्यायच्या. आणि हे जे आहे त्याला सुद्धा एक पळवाट त्यांनी काढलेली आहे. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही पॉश कायद्याखाली कमिट्या का तयार केल्या नाही, तर म्हणतात आम्ही स्त्री अत्याचार विरोधी कमिट्या तयार केलेल्या आहेत. मग हा अत्याचाराचाच भाग आहे ना. त्या पॉश कायद्यामध्ये लिहिलेलं आहे कलम 4 मध्ये
की महिलांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, त्यांचा पगार अडवणे, त्यांनी केलेलं काम देणार नाही, सही करणार नाही म्हणणे, हे सुद्धा गुन्हा आहे. कसलीही चौकशी होत नाही. त्यामुळे ही जी VHNSC कमिटी आहे, तर आशांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ही कमिटीच नको, त्या सचिव पदाचा तुम्ही राजीनामा घ्या. आणि राजीनामा द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. राजीनामा याच्या आधी अंगणवाडी महिलांनी सुद्धा दिलेला आहे. तुम्ही नेमाना कोणाला नेमायचं ते तुम्ही नेमून काम करून घ्या. आमच्यावर तुम्ही एवढी कामं लादलेली आहेत की ती दररोज 10 तासापेक्षा जास्त वेळ काम करावे लागतात. आणि आम्हाला म्हणायचा अधिकार आहे, ज्या मीटिंगचा मोबदला आम्हाला नको आहे, जे काम आम्हाला करायचं नाही, ही काय दादागिरी आहे काय तुमची? त्यांनी हे जे काही ठोक मानधन ठरलेलं होतं मीटिंगमध्ये संपाच्या वेळेला, आता जे 10,000 रुपये आहे ते त्यांनी हळूच काय केलं की ते सगळं कामावर आधारित बसवलं. एवढ्या रकमेसाठी एवढं काम, एवढ्या मीटिंगसाठी, हे असं असल्याशिवाय द्यायचं नाही. आणि पहिलं जे 2,000वर जे बसलेलं काही मीटिंगचा भत्ता आहे तो त्यांनी 10,000 पर्यंत वाढवलेला आहे. म्हणजे एक मीटिंग जर चुकली, लसीकरण उदाहरणार्थ चुकलं, तर मग त्यातले 150 कमी होणार, मग पुढचे 150 कमी होणार, असं 3 वेळा कमी होणार. आणि हे जे सगळं सुरू आहे त्याच्यामुळे की रास्त आशांचं म्हणणं आहे की ही 15 जणांच्या काय दारोदारी आम्ही फिरायचं का? हे म्हणे आरोग्य खात्यातले सोडून 15 लोकांचे कमिटी मेंबर घ्या. शरम वाटली पाहिजे ना. हे कामं धंदा सोडून त्यांच्या मागे फिरायचं काय? म्हणजे त्यांना एकदा निरोप द्यायचा, तुम्ही मिटिंगला या, आणि एकदा निरोप द्यायचा, मग सह्या गोळा करायच्या, मग मिनिट्स तयार करायचे. हे भयानक आहे. आणि त्याचा काही संबंध नाही इतर खात्यातली कमिटी नेमायचं. ते सरपंचांनी माणसं नेमावीत. ते शंकर पाटलांची कथा वाचा म्हणावं मीटिंग, म्हणजे मग समजेल काय करायला लागतं गावामध्ये. प्रश्न काय आहे की हे तर आहेच, त्याच्यामुळं आमचा विरोध आहे ना, आशांचा सुद्धा विरोध आहे. हे 15 जणांची कमिटीचा जो उद्योग यांनी केलाय तो बंद करावा, नाहीतर आम्हाला यांचं सचिवपद नको. आता आशाने खरं म्हणजे काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आता ही जी SNA नवीन पद्धत आलेली आहे, म्हणजे काय आहे की ते बरं झालं एका दृष्टीनं, पण त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत. आता अधिकाऱ्यांच्या हातात नाही तुमचा पगार काढायचा, राज्य सरकारच्या हातात सुद्धा नाही. NHMचा जो सगळा निधी आहे तो 60% भारत सरकारकडून येतो, 40% राज्य सरकारचा असतो. आणि हा जो सर्व निधी आहे तो पूर्वी भारत सरकार राज्य सरकारकडे पाठवून देऊन राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्याला पाठवतो. त्यात सुद्धा त्यांनी शाळा केली होती, त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. त्याचे त्यांनी ट्रस्ट केले जिल्हा पातळीवर, आणि ते ट्रस्टकडे अगोदर पैसे पाठवतात. म्हणजे हे झेडपीचे जे निवडून आलेले अधिकारी आहेत, त्या निवडून आलेले सभापती आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांना काय विचारायचा अधिकारच त्यांनी ठेवला नाही. हे सगळं अधिकाऱ्यांच्या साखळीमधून सगळं घडतं. तर त्याच्यामध्ये ही SNA पद्धत जी आलेली आहे की यांनी रिपोर्ट्स पाठवायचा आणि डायरेक्ट पैसे दिल्लीवरून प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा होतात. आता या आशांचं कसं केलेलं आहे, गटप्रवर्तकांचं कसं केलेलं आहे, हे सुद्धा माहिती काढून आपल्याला विचारात घ्यावी लागेल. परंतु एक लक्षात घ्या की आम्ही तोंडी का म्हणतोय, खरंच तुम्ही तोंडी आदेश दिलेले आहेत, तुम्ही लेखी आदेश दाखवा. आम्ही चौकशी केली, कुठं तुमचे लेखी आदेश नाहीत. आणि समजा त्यांनी आम्ही मागितलं म्हणून काय ते ठरवणार आहेत काय लेखी आदेश द्यायचे? त्यांच्या कामाचा तो भाग आहे. आमच्यावर कसं काय तुम्ही कामं लादताय? मग आतापर्यंत तुम्ही कसं सांगितलं आम्हाला? ज्या कामात बदल करायचा आहे त्या कामाच्या बदलाबद्दल जर तुमच्याकडे काही माहिती नसेल, पुरावा नसेल, तर तुम्ही काय ब्रह्मदेव आहे का काय? तुम्ही तुमच्या तोंडातनं शब्द उठला म्हणजे आम्ही करायलाच पाहिजे? पद्धत ठरलेली आहे. किती वर्ष काम करायचं? भारतामध्ये 2005 साली राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झालेलं आहे, म्हणजे आता 21 वर्षे झाली ना. तत्व काय, 10 वर्षाच्या पुढे तुम्ही आरोग्य खात्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना कायम करायचं. मग आता 20 वर्ष उलटून गेली तरी तुम्ही कायम करत नाही. हे महाराष्ट्रातलं हे सरकार आहे ते अत्यंत नीच कामगारांच्या विरोधी सरकार आहे. सगळ्या इतर राज्यांनी 10 वर्षाच्या पुढचे जे आरोग्य कर्मचारी आहेत, राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी, त्यांना यापूर्वीच त्यांनी कायम करून टाकलेलं आहे.
ज्यांना कायम केलेलं नाही त्यांचा पगार वाढवलेला आहे. एवढे निर्लज्ज आहेत की गटप्रवर्तकांना कंत्राटी म्हणून ऑर्डर देतात आणि चर्चा करायला गेली की ते कंत्राटी नाही म्हणून ते आम्हाला सांगतात. अरे तुम्ही कागदावर लिहून देताय कंत्राटी म्हणून, इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबर सांगताय. हा प्रकार सुरू आहे. आता त्यांनी 4 जूनला एक नवीन आदेश काढलेला आहे की 10 वर्षाच्या पुढच्याना आम्ही कायम करणार आहोत म्हणून. हे यांच्या वल्गना चालू आहेत गेली 4 वर्ष. 2022 साली जूनमध्ये हायकोर्टने यांना सांगितलं की 10 वर्षाच्या पुढचे तुम्ही निर्णय करा. आता हे जून संपला, जुलै चालू झाले, म्हणजे 4 वर्ष होऊन गेली. यांना असल्या कामामध्ये काही इंटरेस्ट नाही, बघायचं नाही, त्याला प्राधान्य नाही. आम्ही मागणी केलेली आहे ना हायकोर्टमध्ये, अशांना सुद्धा तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. गटप्रवर्तकांनाही द्या, पण अशांना सुद्धा अधिकार आहे. 20-20 वर्ष कामाचा अनुभव आहे. तुम्ही त्यांना मानधन फिक्स देत नाही, त्यांना प्रॉव्हिडंट फंड देत नाही, त्यांना ग्रॅज्युटी देत नाही, त्यांना पेन्शन चालू केलेलं नाही, राबवून घेताय. 60 वर्षे झाले की एक पैसा न देता घराकडे जा म्हणून सांगताय. अंगणवाडीच्या एका स्त्रीने आंदोलन केलं, नाही कुठल्या युनियनवाल्यांनी केलं. हे दांडगं नाव सांगणार आहेत ना, आम्ही 100 वर्ष काम करतोय, 110 वर्ष काम करतोय. हे का झोपले ते काय? ते मनीमेन भारिया म्हणून गुजरातची एक महिला अंगणवाडीचे, तिने सुप्रीम कोर्टापर्यंत लढत दिली. सुप्रीम कोर्टानं सरकारला ठणकावले, तुमचं अजिबात चालणार नाही. केंद्र सरकारनं काय सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये? अहो हे काय योजनाकर्मी कर्मचारी आहेत, त्यांचा आणि आमचा काय संबंध नाही, हे काय आमचे कर्मचारी नाहीत. कोर्ट म्हटलं मग त्यांना कोण ठेवले कामावर, कोण त्यांची चौकशी करते, कोण त्यांना आदेश देते, कोण त्यांना मानधन देते, पगार देते? तुम्हीच देताय ना. आणि 20-20 वर्ष काम करतायत आणि त्यांना तुम्ही कामगार नाही म्हणताय, अजिबात चालणार. आणि मग त्या बाईला त्यांनी ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेतला आणि तो सगळ्या देशाला लागू झाला. ह्या भ्रमात काही गटप्रवर्तक आहे. कुणी काय जाईनात कोर्टात, पण त्यांना निर्णय झाला की आम्हाला मिळते असं समजू नका. असं प्रत्येकजण मरल्यानंतर कोणी शिल्लक राहणार नाही, कोण जाणार? आणि कोर्टात गेल्याशिवाय तर काय उपयोग होत नाही. तर हे असं असल्यामुळे अशांच्या बद्दल सुद्धा आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही त्यांना कायम कर्मचारी करा, चतुश्रेणीचा दर्जा द्या, त्यांना प्रॉव्हिडंट फंड योजना लागू झाली पाहिजे, ESIC योजना लागू झाली पाहिजे, त्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, त्यांना पेन्शन मिळालं पाहिजे. हे तुम्ही बोलत नाही. हे बोलायला काय तुम्हाला लाज वाटते का? हे तुम्ही देणार नाही आणि कामाला लागता अंगावर. आम्ही त्यांना म्हटलं अरे आमचं काम मोजा ना. अशा महिला आहेत, ती शेवटी महिला आहे. समाजामध्ये अगोदरच महिलांचं शोषण होतंय. या भारतामध्ये आता महिलांच्यावरल्या अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे आणि तुम्ही तिच्या श्रमाचं मोजदाद करायची तुमची हिंमत नाही. अरे मोजा ना तुम्ही. आम्हाला जी 74 कामं ठरवून दिलेली आहेत त्याशिवाय आणि 10 कामं तुम्ही आम्हाला लागताय आणि मध्येच हे सांगताय BLOचं काम करा. आणि आता BLOचं काम अशाने करू नये म्हणून NRHMचा आदेश आहे, त्याला पळवाट काढतात. आणि तुम्ही नुसतं आम्हाला मदत करा, नावं सांगा. हे विरोध केला तर सांगतात, नाहीतर काय करतात, हळूच टेकवतात अंगावर अर्ज. हे घ्या, एवढं भरून आणा, द्या. हे चालू आहे. तर हे BLO बद्दल सुद्धा चालू आहे. ती मुळातच त्या SRI बद्दल बोंब सगळ्या देशात चालू आहे, बोगसगिरी सगळी त्यात चालू आहे. आणि ती कामं सुद्धा लादायची कर्मचाऱ्यांच्यावर. ते काय काम करतायत, किती काम करतायत याची काही पर्वा करायची नाही. तर या अशा आणि गटप्रवर्तकांना सुद्धा प्रतिकार केल्याशिवाय काही मिळणार नाही, संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, या जगातल्या अनेक विद्यापीठांच्या पदव्या त्यांनी घेतल्या. अनेक विद्यापीठांच्या मध्ये जगामध्ये बाबासाहेबांचे पुतळे आहेत. त्या बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. नुसता शिक्षण घेऊन उपयोग नाही, फक्त संघटित होऊन उपयोग नाही, तर संघर्ष करायला पाहिजे. हे मनोवृत्ती सोडून द्या. असेल हरिधर आणून देईल पलंगावरी, आपोआप होणार आहे सगळं.
आणि त्याच्यामुळे की मूळ प्रश्नाकडे लक्ष देऊ नये. तुमचं कामाचं मूल्यमापन व्हायला पाहिजे, तुमच्या श्रमाचं मूल्यमापन व्हायला पाहिजे, तुमचं अंतर्गत जे शोषण होते त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. आता ह्या ज्या कमिट्या तयार झालेल्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, करा ना तक्रार तिथे. आम्ही केलेत त्या पॉश कायद्याखाली तक्रारी, आणि विनाकारण एका बाईवर आळा घेतला होता, त्यांना झक मारत ते सगळं बंद करावं लागलं. तर हे लक्षात घ्या. आणि हे जे BLOचं आहे ते काम अजिबात करायचं नाही. आणि या कमिट्याचं तुम्ही तुमच्याकडनं मागणी आलेली आहे की आम्ही राजीनामा देणार, द्या ना राजीनामा मग. आणि राजीनामा द्यायचं नसेल तर आमचं निवेदन द्या. जे निवेदन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेलं आहे ते सार्वजनिक आरोग्य विभागाकडे त्यांनी पाठवून दिलेलं आहे. आम्ही 1 तारखेला मुख्यमंत्र्यांनी निवेदन पाठवून दिलं या प्रश्नाबद्दल. आमच्याशिवाय कोणीही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं नाही. असलं तर त्यांनी दाखवावं. आम्ही पाठवलं, आम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर आम्ही व्हॉट्सअपवर आमच्या ग्रुप्सवर टाकलेलं आहे. तर असं असल्यामुळे की तुम्ही संघटित व्हा. तुम्ही खरं म्हणजे कितीही युनियनचे सभासद होऊ शकता. तुम्हाला जे वाटतं तुमचं जे खरं काम करणाऱ्या संघटना आहेत त्याचे सभासद व्हा, आमच्या संघटनेचे सभासद व्हा. तुमची संघटना दुबळी ठेवू नका, तुमची संघटना फाटकी ठेवू नका. तुमच्या संघटनेला तुमच्या श्रमातला जो किरकोळ मोबदला आहे तो त्यांना द्या आणि त्यांना जगवा. संघटना जर टिकल्या नाहीत तर जगातला अनुभव असा आहे की मग कामगारांच्या हक्कांचं रक्षण होत नाही. तर हे विचारवत घेऊन तुम्ही या सर्व प्रश्नाबद्दलची भूमिका घ्या. जरूर काही प्रश्न असला तर आमच्याशी संपर्क करा. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा मी अध्यक्ष आहे. आमची युनियन राज्यव्यापी आहे. ट्रेड युनियन कायद्याखाली आम्हाला अधिकार मिळालेले आहेत. नुसता यात ताम्रपट घेऊन चालत नाही. आमची संघटना देशव्यापी, याला काही अर्थ नाही. ती प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये असावी लागते. त्यांचं बँकेत खातं असावं लागतं, ते सक्रिय असावं लागतं. तर हे विचारात घेऊन तुम्ही त्वरेने तुम्हाला मिळेल तेवढी मदत तुम्ही करा. तुमच्याच संघटनेला तुम्ही दान करा, आर्थिक सहाय्य द्या. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हे गुगल पे साठी सुद्धा चालतं, फोन पे साठी चालतं. आवश्यकता वाटल्यास आमच्या युनियनचं बँकेत खातं आहे, युनियन बँकेमध्ये जरूर तुम्हाला आम्ही नंबर पाठवू. तर हे यूट्यूब चॅनल जे आहे ते आशा गटप्रवर्तक महिला, बांधकाम कामगार, असंघटित उद्योगातील कामगार यांच्यासाठी चालवलं जातं. हे विनामूल्य आहे. ते सबस्क्राईब करण्यासाठी कंजूसपणा कृपया करू नका. लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.